श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या कुणाच्या कोर्ट केसेस सुरू आहेत, म्हणजे उपायच नाही मिळत आहे, खूप वर्षापासून रिंगळत आहे कोर्टात केसेस, त्यांनी हा निश्चितपणे उपाय करायचा आहे. दर सोमवारी तुम्हाला रुद्र करायचं आहे. तुम्ही घरी पण आपल्या घरच्या पिंडेवर करू शकता. आणि घरी जर पारदची पिंड असेल छोटी महादेवाची तर खूप चांगली असते. त्यांनी पितृदोष देखील जातो आणि सर्व दोष तर निर्मूलन होतं. त्यावर घरच्या घरी तुम्ही यूट्यूबवर लावा रुद्र आणि तो जाप करा. ते जे पाणी असेल ते सर्वांना प्राशन करायला द्या आणि ते पाणी जमवून पण ठेवू शकता तुम्ही, किंवा मंदिरात जर होत असेल लघुरुद्र किंवा मोठा रुद्र तर ते पाणी आणून प्यायला द्या. आणि कोर्ट केसेस जर असतील तर संकल्प करा, विड्याचं पान ठेवायचं महादेवाला, 2 पान, त्यावर सुपारी, 1 नाणं, आणि नमस्कार करा की माझं या कोर्ट केसेसमधनं लवकरात लवकर माझ्यातर्फे न्याय लागू दे. बघा, निश्चितपणे या 4 सोमवारपर्यंत तुम्हाला चांगला निकाल हातात लागेल. पण तुम्ही श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. आणि मी म्हणणार नाही तुम्ही 1-1, 2-2 लिटर दूध त्या महादेवाच्या पिंडीवर घाला. त्याच्याऐवजी जर आपल्या आजूबाजूला अनाथाश्रम असेल, अंध मुलांची शाळा असेल, तिथे तुम्ही 2 ते 5 लिटर दूध डोनेट करा. बघा, त्यांच्या पोटात गेलेलं फार उत्तम आहे. महादेव काय भोळा सांब आहे, त्याला पाणी पण चालतं. आणि पाण्याचाच रुद्राभिषेक करावा, निश्चितपणे आपल्याला फळ मिळणार आहे. आणि देशाची सेवा करा. आपण नेहमी सर्व वास्तुतज्ञ सांगतात पैसा मिळवण्यासाठी किंवा घरातली उपाय किंवा वास्तूवर, पण देशासाठी कोणीच बोलत नाही, किंवा शेतीबद्दल पण बोलत नाही. शेतीबद्दल देखील भरभराट व्हावी, चांगलं पर्जन्य प्राप्त व्हावं म्हणून देखील तुम्ही महादेवाला प्रार्थना करा. जरा शेतकरी खुश तर आपण खुश, कारण शेतकरी आपलं पोट भरत आहे, तो कष्ट करतो म्हणून आपल्याला पोटभर जेवता येतं, अन्न मिळतं. म्हणून एक प्रार्थना, एक रुद्र आपल्या शेतकऱ्यांसाठी देखील करूया की तो सुजलाम सुफलाम होऊ दे. आणि देशाचं रक्षण करणारा सैनिक, त्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया की माझा जो सियाचीनमध्ये माझा एक भाऊ उभा आहे 0 डिग्री टेम्परेचरमध्ये, त्याचं देखील हे महादेवा तू रक्षण कर. झालेली सेवा मी श्री स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.